तेजोवारिमृदां यथा यत्र स्पृशर्यो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं तया अद्वयपणा अपुलिया जानती ज्ञप्ति दे धनंजय ते ईश्वरचे मी हे तया बोधाशी आले. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महानग्रंथ ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1204 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे क्रमयोगी. तया अद्वयपणा अपुलिया जाणती ज्ञाप्ती जे धनंजया ते ईश्वराची मी हे तया बोधाशी आले. ज्ञानाला त्याला ज्ञानी त्याला म्हणायचं हो. कोणालाही आपण ज्ञानी म्हणतो, कोणालाही ज्ञानी म्हणता येत नाही. हा म्हणता येईल म्हणा. जे शाब्दिक ज्ञानी आहेत, परोक्ष ज्ञानी आहेत, त्यांना आपण ज्ञानी म्हणतो. कारण अपरोक्षत्वामध्ये गेलेले फार क्वचितच असतात. अद्वैत बोधावर, व्यापक बोधावर गेलेले फार क्वचित, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. एखादा क्वचितच तिथपर्यंत पोहोचला जातो, बाकी सर्व परोक्षातच जातात, शाब्दिकातच जातात. आणि जोपर्यंत अपरोक्षत्व प्राप्त होत नाही, व्यापक बोधावर जात नाही, तोपर्यंत आपलं दुःख, जन्म, मरण वगैरे या गोष्टी कधीही संपत नाहीत, हे लक्षात असू द्या. त्याच्याकरता अद्वैत बोध पाठणी. अद्वैत बोध, अद्वैत बोधाला, अभेद बोधाला, व्यापक बोधाला फार मोठं महत्व आहे लक्षात. पण सहसा कोणी तिथपर्यंत जाण्याचे प्रयत्न करत नाही. तिथपर्यंत जायचं म्हणजे काही उडी मारून जायचं नाही. त्याच्याकरता अभ्यास इतके समर्थोस मत्कर्म परमो मदर्थमति कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्सिस. अभ्यास. उपजताचे ज्ञानी फक्त ज्ञानेश्वर महाराज होते. असे उपजताच ज्ञानी क्वचित एखादा असतो. बहुअंशाने, संत संगतीने, शास्त्र श्रवणाने, अभ्यासाने अद्वैत बोध प्राप्त होत असतो. उगी देरे हरीन पलंगावरी. इतका सहज सोपा विषय हा नाही आहे. म्हणून म्हटलं क्षुरस्य धारा निशिता विदत्तया दुर्गम पतस्थत कवयो वदंती. परमार्थ नोहेली कुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुताप. आपण जरी महाराज म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, तुका म्हणे सोपे आहे
सर्वाहुनी शहाणा तू धनी घेत असे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांत तुका म्हणे सोपे आहे सर्व सोपे आहे सोपे आहे चित्त सहाय्य झाली सोपं आहे म्हटलं त्याने पण सोपं आहे इतकं सोपं नाहीये त्याला फार कठीण आहे परमार्थ नो हे सुळावरली पोळी निवड येतो बळी विरळा शूर असं म्हटलेलं आहे परमार्थ इतका सहज सोपा नाहीये लक्षात सोपं आपलं नाम सोपं आहे आणि सर्वात श्रेष्ठ साधन आहे त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही नामापुरते साधन नाही ऐसे वेद गीती ग्वाही नाही जमत काही बाकीच्या गोष्टी तर निदान नाम तरी घ्यायला काही हरकत नाही पण ते नाम सुद्धा कसं घ्यायचं त्यालाही महत्व आहे साधू संतांनी कसं घेतलं ते आपण लक्ष दिलं पाहिजे आपण कसं घेतो कसं घ्यायला पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे दिनरजनी उगीच काय रोम रोमातून विठ्ठल विठ्ठल रोम रोमातून श्रीकृष्ण जयकृष्ण हाडातून विठ्ठल विठ्ठल गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल उगीच येत होते नाही अखंड भगवंताच्या चिंतनाने या गोष्टी होतात आणि आपली वृत्ती सुद्धा नाहीतर नाम जपत है वैखरी चित्त धावे विषयावरी नाही नाम घेताना सुद्धा आपली वृत्ती कुठं पाहिजे अंतकरण वृत्ती कुठं पाहिजे मुखामध्ये नाम पाहिजे डोळ्यापुढे मूर्ती पाहिजे आणि वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी पाहिजे म्हणजे त्या नामाला सार्थकता आहे तर राम नाम सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम कुछ और राम नाम तर तमाशगिरी सुद्धा म्हणतात रामादाजी जिरजी ते म्हणतात म्हणून त्यांनी म्हटलं तर उद्धार होतो असं तुम्हाला वाटतं म्हणून मी सांगितलं तुम्हाला राम नाम तो सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम कुछ और ते वेगळं होतं काय नाम ज्या नामाने ध्रुव प्रल्हाद तरले ते नाव हेच फक्त भजन करण्याचा तरीका जो आहे तो वेगळा आवडे निभावे हरे नाम घेशे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे प्रेम आवड भाव श्रद्धा विश्वास या सगळ्या गोष्टी असतील तर नामही होतं नामानेही अंतकरण शुद्ध होऊन ज्ञान होतं आणि ज्ञानानेही अद्वैत बोध प्राप्त होतो पण नाम घेण्याची जी पद्धत आहे ती सदा नाम घोष करू हरी कथा सदा
हा शब्द नसता तर बरं झालं असतं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. पुष्कळ देव केला पण काही उपयोग होत नाही त्याचा. देव केला आणि खेळ लागलं म्हणतात. अरे हो, देव तुम्ही करा ना, पण त्या पद्धतीनं करा तर तुम्हाला त्याचं फल मिळेल. नाही तर नामस्मरण करणारी पुष्कळ लोक करतात नामस्मरण. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, एका माणसाने विचारलं प्रेमानंदजीला की देवाचं भजन किती करायला पाहिजे. ते म्हणले कमीत कमी रोज 50,000 तरी जप व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे? 50,000 कमीत कमी. आमचे रामभद्राचार्य जे आहेत ते रोज 2 लाख जप करतात. 2 लाख साधी गोष्ट आहे. उगीच का दास्य करी दासाचे, उणेन साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. उगीच का जेवतो ताट बाजूला सारून भगवान धावत होते. नामचिंतनाला सुद्धा नका तुम्ही काही करू अभ्यास. त्याने पण तुम्हाला अद्वैत बोध प्राप्त होईल, व्यापक बोध तुम्हाला होईल. पण ते नाम सुद्धा त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. तेवढी श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. मी काल परवा सांगितलं तुम्हाला, विष का प्याला राजाजी ने भेजा, पिवत पिवत मीरा, हा सिरे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजाजी ने भेजा. विष पाजलं का नाही मेरा बैला? बादलं का ते? नाही बादलं. ज्यावेळी राधा आली होती, आई साहेबाला सांगितलं दूध आणा करून. आता 34 सावत्राचं काम असल्यासारखंच. आई साहेबाला तो रागच होता थोडा राधाबाईचा. आणलं त्यांनी दूध, उकळतं दूध आणलं, उकळतं, आणि ते दिलं राधाला. राधाने ते भगवंताचं नाव घेऊन प्राशन केलं. दूध उकळतं. म्हणलेलं खायचं नाही ना. हा नाही, हो नाही, तोंड पोळलं नाही, भाजलं नाही. उकळतं दूध होतं. फू नाही, फा नाही. दुसऱ्या दिवशी भगवंताच्या पायाला टम फोड आले. आई साहेबांनी विचारलं कुठे गेलं ते दिवा लावायला? कुठंच नाही गेलं दिवा लावायला. माझ्याशिवाय दिवा लागतो काय? पण नाही गेलो मी कुठं. मग हे कसं काय, कुठं उद्योग केला? म्हणजे कशाचा उद्योग? पायाला एवढाले फोड आले ते कसे विचित्र दिसत आहेत, जरा पाहावे ना. आपलाच कार्यक्रम आहे तो. म्हणजे मी काय तुम्हाला चटके दिले काय? देतात बाया? नाही असं नाही. अलीकडच्या बाया काय करत नाही काय. तेव्हा मी काय केलं म्हणजे तुमचाच प्रताप आहे हा. अहो पण केलं काय मी? आता काय केलं म्हणजे जरा आठवणा तुम्ही. म्हणजे मला तर काही मी काही केलंच नाही तर कसं आठवण? काही केलं असतं तर मला आठवण झाली असती. नाही पण चांगलं आठवण नाहीच. मी कधीच तुम्हाला असा त्रास देईल का? तुम्ही माझे देव आहात. पतिव्रतेचा भाव, तिचा पती, तिचा घडी नाही, देव
काय पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. मी तुम्हाला कसा त्रास देईल बरं. तेव्हा कसं झालं सांगा ना. त्याच्यावर उपचार काही करायला पाहिजे की नाही. अहो म्हणले काल राधा आलती काय. हो म्हणले आली होती. तरी अजूनही आठवण म्हणजे तर मला आठवतं काही. म्हणजे कशाचं काय. आली होती. तिला काही चहा पाणी केलं होतं का. हा म्हणले तुम्ही नव्हतं काय सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणून केलं होतं ना. काय केलं होतं. कॉफी का चहा. ते म्हणले चहा आणि कॉफी तर होती काय. दूध द्या नाही म्हणले तुम्ही. हो हो खरी गोष्ट आहे. द्या म्हटलं होतं मी दूध नाही का तुम्हाला. कसं दिलं तर वेलची टाकून दिलं तर दुधाचा मसाला टाकला होता का त्यात. राजा कशाला मसाला पाहिजे. राजा माणूस नाही का. आणि आता काय झालं आणखी. म्हणजे तुम्हाला अजून आठवत नाही. दूध कसं दिलं होतं. कसं म्हणजे काय पाणी टाकून दिलं तर काय. प्युअर. साखर पण टाकली. तुला काय डायबिटीस होता काय. साखर पण टाकली होती. नाही हे तर सगळं खरं आहे हो. पण गार दिल तर गरम. मग लक्षात आलं. मग खाली बघायला गेले यायचं काय झालं. दूध दिलं तर तुम्ही म्हणले दिलं होतं. कसं दिलं होतं. म्हणले उकळचं दिलं होतं. का बरं. का दिलं होतं उकळचं. द्वेषाने मत्सराने. मग काय झालं. हे झालं. आता तुम्ही कुठं राधा कुठं. म्हणले कसं तुम्हाला कळत नाही. माझे चरण कुठं असतात. भक्तांच्या हृदयामध्ये असतात. मग ते उकळतं दूध कशावर पडलं. तर माझ्या पायावर पडलं नाही. आणि म्हणून हे फोड. कशाचा प्रताप आहे. कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं म्हणू दे जाऊ द्या. राधा बायकोच होती. जेव्हा लग्नच झालं होतं ते अमुक झालं तमुक झालं. राधा आणि भगवान हे दोन नाही आहेत लक्षात. राधा ही भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताचं जे प्रेम आहे ती प्रेममूर्ती राधा आहे. मी कशाकडे सांगितलं आहे. नाम का घेणार. जाऊ द्या तुम्हाला विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशी तत्वानुसंधान ब्रह्मसूत्र नाही जमणार. जमणार नाही असं नाही. विचारसागर कळला की ज्ञानेश्वरी कळते लक्षात ठेवा. विचारसागर कळला की ज्ञानेश्वरी अगदी सुटसुटीच कळते. पण ते विचारसागर कोणी काय घ्यायचा. कसा अभ्यास कुठं करायचा अभ्यास. लोक ऑनलाईन अभ्यास करतात. सांगणारे इथं आहेत पण ते अतिपरिचयात अवज्ञ. भावना कुठं राहील. रोजच भेटतो नाही की आपण. त्याच्यामुळे तेवढं प्रेम तेवढी भावना. चाल बाईला चाल कुंद्यावर माती घाल अशी परिस्थिती आपली. जाऊ द्या वेदांताचं पण नाम का होईना. पण जसं नाम सखुबाईनं घेतलं, मुक्ताबाईनं घेतलं, जनाबाईनं घेतलं, तुकोबारायानं घेतलं, चोखोबाने घेतलं, अर्जुनाने घेतलं. तसं नाम घ्यायला पाहिजे. मग त्या नामाने अंतकरण शुद्ध होतं. तसं काही नाही. कसंही घ्या वायाला जाणार. नाम घेता वाया. पण तुम्हाला जर हे ज्ञान व्हावं असं वाटतं असेल अद्वैत बोध तर मी तुम्हाला सांगितलं काय नामांतर मनुष्य तरुणच जाईल केव्हा का त्याचं वाया जात. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला काय. तरले तरती हा भरतसा नामधारकाचा ठसा. नामाने म्हणजे तरुणच जाईल. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण तुम्हाला जर अंतकरण शुद्ध होऊन हे ज्ञान व्हावं असं वाटत असेल
कोणतं ज्ञान? अद्वैत ज्ञान, व्यापक बोध. हा जर भाव वाटत असेल तर मात्र त्याच्याकरता अभ्यासाची गरज आहे, त्याच्याकरता ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञानानेच मनुष्य अद्वैत बोधावर येतो. आणि अद्वैत बोध झाल्यावर काय होतं? आपला रोजचा विषय आहे. अद्वैत बोध झाल्यावर काय होतं? कोणाला सांगता येईल का? अद्वैत बोध झाल्यावर काय होतं? काय होतं? रोज सांगतो मी अभेद ज्ञानाचं, अद्वैत बोधाचं. बर, परमात्मा स्वरूप. आणखी काय होतं? एक बरोबर आहे उत्तर. ते बरोबर आहे. आणखी काय होतं? मुख्य राहिलं ना, जन्म मरण नष्ट होतं, तेही बरोबर आहे, तेही उत्तर आहे. स्वस्वरूपन परमात्मा एकच आहे. आणखी काय होतं? मुख्य राहील, तेही बरोबर आहे. आणखी काय होतं? आणखी त्याला भेद जातो, म्हणजे आणखी काय होतं? आत्मज्ञान होतं. आणखी काय होतं? जिकडे पहावे तिकडे बाई, हरी वाचुनी तुझे नाही, हे होतं. त्यांना जिकडे तिकडे काय दिसतं? जगनो हे अवघा जनार्दन. व्यापक बोधावर जे गेले त्यांना जग दिसतच. जे जे दृष्टी दिसे, पाठ आहे की नाही? ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासे नाही. पूजा ध्यान जप हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागुता. जन्म घेणे त्या नाही. काय होती परिस्थिती कळलं तुम्हाला? त्यांना जग दिसतच नाही. जिकडे तिकडे जे जे दृष्टी दिसेल ते ते हरिरूप. अशी स्थिती त्या अद्वैत बोधावर, व्यापक बोधावर गेलेला जो आहे, अपरोक्ष ज्ञान ज्याला झालेलं आहे, त्याची ही स्थिती होती. तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञाप्ती जे धनंजया. ते ईश्वरच मी थे तया बोधाशी आले. धनंजया नाम अर्जुना. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय, तया अद्वयपणा आपुलिया. आपल्या अखंड स्वरूपाला प्रकाशित करणारं जे ज्ञान आहे, भगवान हा सामान्य रूपाने आहे. सामान्य याचा अर्थ सर्व ठिकाणी आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी असणारा तो विशेष, आणि सामान्य म्हणजे सर्व ठिकाणी तोच आहे. तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञाप्ती जे धनंजया. त्या आपल्या अखंड स्वरूपाला, अखंड स्वरूप आहे आपलं. ते काय बालपण, तरुणपण, म्हातारपण असं असतं का? ते आपलं स्वरूप आहे का? नाही. हे देहाचे धर्म आहे. देह कसा आहे? भाड्याने घेतलेलं नाही काय? देह कसा आहे? हे तेव्हा भाडियाचे घोडे. हे भाड्याचं घर, आणि खाली केव्हा तरी, आता हे भाडुत्री आहे ना, केव्हा तरी खाली करायचं आहे आपल्याला. कोणाचं लवकर, कोणाचं उशिरा, तो भाग सोडून द्या. पण तसं काहीच सांगता येत नाही ना. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा म्हणून घाई करा. कुठं काय ठेवलंय, कुठं काय किती पुस्तक आहे, काय भानगडी, त्याची घाई करा, घाई करा.
कशाची घाई करा? कल करना सो आज करो, आज करना सो अभी करो. तुका म्हणे काही करा, काढा काढी जाती ऐशी घडी, पुन्हा नाही घाई करा. कारण कोणता दिवस कसा उगवेल आणि आपला नंबर लागेल. आता या वर्षामध्ये आणखी कोरोनासारखा महारोग येतो आहे. देवाचं भजन केलं तर तुम्ही नाही जाणार, पण नाही केलं तर मात्र काही भरवसा. म्हणून देवाचं भजन करा, भजन करा, भजन बजा. म्हणजे काय होईल? मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा निश्चित. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. जर तुम्ही त्याचं अखंड चिंतन करत राहिला तर तो कधीच अंतर देणार. येऊ द्या कसला रोग, येऊ देण्याचे काही होऊ द्या, नक्कीच तो आपलं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. असो मी का सांगतो आहे की कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. एक ना एक दिवस आपली गाडी स्टेशनला पोहोचणार आणि तिथं खाली करावी लागणार आहे. तया अद्वयपणा आपुलिया, जानती ज्ञाप्ती जे धनंजया. आणि म्हणून त्या अद्वैत बोधाने अखंड स्वरूपाला प्रकाशित करणारा तो अद्वैत बोध, तो व्यापक तत्व किंवा व्यापक ज्ञान, काय जानती ज्ञाप्ती धनंजया. भगवान सांगतायत अर्जुना लक्षात ठेव महत्वाचा भाग काय की ज्ञान हे ईश्वर आहे, नव्हे नव्हे. ज्ञान हे ब्रह्मच आहे. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. सत त्रिकालाबाधित. चित्त म्हणजे ज्ञान आणि आनंद हे भगवंताचं काय आहे? हे स्वरूप आहे. लक्षात ठेव. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे आणि ते ज्ञान, त्या ज्ञानाच्या द्वारे अहम ब्रह्मास्मी या बोधावर मनुष्य मी ब्रह्मा आहे त्या ज्ञानाच्या द्वारे कळत असत. आणि मी ब्रह्मा आहे हे यथार्थ कळालं की बस याच देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये याच डोळ्याने आपल्याला मोक्ष स्वरूप पाहता येईल. ते ईश्वरचे मी हे तया बोधाशी आहे. मग अशा प्रकारे त्याला अनुभव येतो की तो परमात्मा तत्वमसी महावाक्याने सांगितल्याप्रमाणे तत्वम अशी तो परमात्मा तू आहेस. या बोधावरती तो ज्ञानी महात्मा जातो. म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्या. अभ्यास करा. खूप खूप मरेपर्यंत अभ्यास करतात माणसं, पण आपल्याला तसं काही वाटत नाही. त्याच्याबद्दल ही सुदैवाची गोष्ट आहे की आपण ज्ञान करून घ्यावं. या देहात पुन्हा देह मिळणार नाही, पुन्हा जन्म नाही हा हे आपल्याला वाटत नाही काही याच्याबद्दल. त्यामुळं आपण सुदैवी आहोत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोध देत आहेत. बोध सांगतायत अर्जुना असा जो या तत्वापर्यंत गेलेला आहे, अद्वैत बोधावर गेलेला आहे, तो आहे मी नाही दुजा. त्याच्यात माझ्यात भेद, तो आणि मी एकच आहोत असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा.